सध्या मार्केटला प्रेडिक्ट करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे लेव्हल्सला समजून घेणं. आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सी-ए-एसची नवीन सेटलमेंट सिस्टम आल्यापासून व्हिडिओजमध्ये प्रिडिक्शनपेक्षा आपला जास्त भर आहे मॅजिकल लेव्हल्सवरती किंवा लेव्हल्सला समजून घेण्यावरती. याचं कारण काय आहे मित्रांनो, जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलेलं असेल तर सी-ए-एसची सिस्टम जवळपास 2 आठवडे झालेली आहे येऊन. आणि त्याच्यामुळे जे पहिल्यांदा आपल्याला 50, 100, 200 पॉईंटचं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळायचं, ते आता पाहायला मिळत नाहीये. 10-20 पॉईंटचं फक्त मागे पुढे होऊन जातं, त्याच्यापेक्षा जास्त गॅप अप गॅप डाऊन होत नाहीये. कशी न्यूज येऊ देत, काही येऊ देत, कारण की 3.25 ते 3.5ची जी कॅन्डल बनते ती ऑलरेडी तोच गॅप अपचा किंवा गॅप डाऊनचा मूव्ह असतो जो दुसऱ्या दिवशी येणार होता. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला जे ते थोडीशी व्हॉलॅटिलिटी कमी झालेली पाहायला मिळते. दिवसभर मार्केट साईडवेज असतं आणि एकच मोठी कॅन्डल 3.25 ते 3.5 मध्ये येऊन जाते. त्याच्यामुळे उद्या मार्केट काय असेल याला प्रेडिक्ट करण्यापेक्षा आज ज्या काही पद्धतीचा व्हॉल्यूम ट्रेड झालाय मार्केटला, याच्यानुसार उद्याच्या मार्केटच्या काय लेवल्स राहतील आणि कुठल्या लेवलला जर का ब्रेकआउट आलं तर बाय केलं जाऊ शकतं आणि कुठल्या लेवलला ब्रेकडाऊन आला तर सेल केलं जाऊ शकतं. हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत असतो. आता इथं ज्यावेळेला मी ब्रेकआउट आला असं म्हणलो त्यावेळेला मी लेवलला म्हणलेलो आहे, कुठल्याही रेझिस्टन्सला ब्रेकआउट आलेलं नाही तुम्हाला सांगत आहे. कारण की रेझिस्टन्स आणि सपोर्टला ब्रेकआउट ब्रेकडाऊन येतो, ट्रॅपिंग होण्याची जास्त शक्यता असते. आज सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचा एक मार्केटमध्ये मूव्ह पाहायला मिळालेला होता. खूप चांगला मूव्ह होता तो. सेन्सेक्सवरती प्रीमियम डीके निश्चितपणे झालेला आहे, पण स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे लिक्विडिटी स्वीपची आणि ती मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. व्हिडिओ नसेल पाहिलेला तर एकदा पाहून घ्या. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स डिस्कस करणार आहोत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अॅनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. सुरुवात करूयात आपल्या आजच्या इथं व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर किंवा उद्याच्या लेवल डिस्कस करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं गरजेचं असतं. त्याला एकदा डिस्कस करूया. मित्रांनो, ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो ह्या 2 प्रकारच्या असतात. काल मी तुमच्यासोबत मॅजिकल लेवल शेअर केलेल्या होत्या. आज इन्स्टिट्यूशनल म्हणजे मार्केट ओपनिंगच्या अगोदर इन्स्टिट्यूशनल लेवल्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. आता इथून आपल्याला एक चांगला रेझिस्टन्स ह्या लेवलला आलेलं पाहायला मिळतोय, शार्प फॉल आलेलं पाहायला मिळतोय. एक अग्रेसिव्ह एंट्री होती ही. इथून ही लेवल तुमच्यासोबत ऑलरेडी कालच शेअर केली आणि लिक्विडिटी स्वीपची एक स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, ती एकदा पाहून घ्या. खूप चांगला मूव्ह आपल्याला रिव्हर्सलचा पाहायला मिळाला. परत एक ब्रेकडाऊन नंतर शार्प फॉल, ब्रेकडाऊन नंतर शार्प फॉल. इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटच्या बेसिसवरती सुद्धा खूप चांगले मूव्ज आपल्याला इथं आलेले पाहायला मिळतात. याच्यानंतर आपण डिस्कस करूयात काल डिस्कस केलेल्या लेवलबद्दल. काल तुम्हाला सांगितलेलं होतं 24,480च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते, परंतु पूर्ण दिवसभर ह्या लेवलला ब्रेकआउट आला नाही आणि आपण डिस्कस केलेलं 24,435च्या खाली निफ्टी वीक राहू शकते आणि आपल्याला पहिल्याच कॅन्डल पासून एक शार्प फॉल पाहायला मिळतोय. सपोर्ट एक चांगला क्रिएट झालेला पाहायला मिळतोय, एक बाउन्स बॅक आला आणि परत एक हलकासा आपल्याला फॉल आलेला देखील इथं पाहायला मिळत आहे. आता बँक निफ्टी बद्दल बोलूयात. बरेच लोक बँक निफ्टीला ट्रेड करत नाहीत, तरी देखील पहा पिन पॉईंट लेवल होती. ह्या लेवलच्या वरती आपण डिस्कस केलेलं होतं की बँक निफ्टी बुलिश राहू शकते. याच्या खाली बिअरिश, इथंच मार्केट ओपन झालं आणि एक शार्प फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लेवलने खूप चांगल्या पद्धतीने इथे देखील काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं मार्केटला प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. प्रिडिक्शन्स 99% फेल होतात ते सध्या का सिस्टममुळे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त जायचं नाहीये. डेली टाइम फ्रेमवरती तर आपल्याला मार्केट बिअरिश दिसतं, पण शेवटच्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये एक वीक येऊन जाते आणि त्याच्यामुळे मार्केटला प्रिडिक्ट करणं थोडंसं अवघड झालेलं आहे. पण तरी देखील 4 तासाच्या आणि 1 तासाच्या जर का आपण टाइम फ्रेमवरती निफ्टीला पाहिलं तर आपल्याला लोअर हायज आणि लोअर लोचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे स्ट्रक्चर जे आहे सध्या मार्केटचं निगेटिव्ह आहे. चार्टवरती जाऊयात आपण छोट्या टाइम फ्रेमच्या, त्यावेळेला तुम्हाला ते दाखवून देईन मी. बँक निफ्टीवरती सुद्धा अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन आपण मार्क करू शकतो. जोपर्यंत याच्या खाली ट्रेड करते तोपर्यंत याला आपण बिअरिशच जे आहे ते कन्सिडर करूया. एनिवेज आता प्रिडिक्शनच्या बेसिसवरती काही आपण मार्केटला एक्झिक्यूट करत नाही आणि ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी फॉरवर्ड करणं जे ते रिस्की आहे. त्यामुळे उद्या गॅप अप होऊ द्यात, गॅप डाऊन होऊ द्यात, होत नाहीये तो भाग वेगळा आहे. काही झालं तरी सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून याच लेवल्स उद्या देखील काम करणार आहेत. त्याच्यामुळे आपण जे आहे या लेवल फक्त चार्टवरती मार्क केले पाहिजेत, कारण की ह्या राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या त्या लक्षात राहणार नाहीयेत. लेवल 4 जे आहे दोन्ही इंडेक्स सोबतची, दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत, त्यामुळे देखील
लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट तेव्हाच मानू आपण ज्यावेळेला अशी 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल, त्याच वेळेला ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. बाकी 1 तारखेपासून मार्केट आज 13 तारीख हे कम्प्लीट साईडवेज आहे. अशा पद्धतीचा एक चॅनल ह्या ज्या पर्पल ट्रेंड लाईन दिसतात त्या अशा पद्धतीचा एक चॅनल जो आहे तो मी ड्रॉ केलेला आहे. तो उद्या देखील सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करेल. तसं पाहायला गेलं तर मार्केट निगेटिव्ह आहे परंतु शार्प फॉल आलेला नाहीये, थोडंसं रिकव्हरी करत आहे आणि मग अशा पद्धतीचा आपल्याला एक जो चॅनल आहे तो पाहायला मिळतो आणि ह्याच्या आतमध्ये प्राइस जी आहे ती अशा पद्धतीने स्लोली डाऊनवर्ड्स मूव्ह करत आहे, पण मोठे मूव्स काही पाहायला आपल्याला मिळत नाहीयेत. काइंड ऑफ निगेटिव्ह टू साईडवेज सध्या मार्केट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो आणि त्यामुळेच उद्या सगळ्यात जास्त शुक्रवारी ट्रॅप होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीला फॉलो करायचं आहे तो आहे नो ट्रेड झोन, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. एकतर इथं जाऊन मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा खूप जास्त व्होलटाईल, दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉसेस जाण्याची जास्त शक्यता असतात. त्यामुळे स्ट्रिक्टली याला फॉलो करायचं आहे. 24,370 ते 24,430 ची ही लेवल असणार आहे ज्याला उद्या आपल्याला फॉलो करायचं. आता उद्या जरी वरच्या साईडला ब्रेकआउट आला, सर्वप्रथम तर शुक्रवारी मार्केट 100% ट्रॅप करणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा थोडंसं वरती जाते असं दाखवेल आणि त्याच्यानंतर मार्केट पडण्याची जास्त शक्यता आहे. अशा पद्धतीने एक ट्रॅप क्रिएट होऊ शकतो. तर 24,430 ची यासाठी आपली इम्पॉर्टंट लेवल राहील ज्याच्यावरती निफ्टी बुलिश राहू शकते, परंतु ह्या ट्रेंड लाईन वरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. 24,490, 24,560, 24,636 आणि 24,704 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,370च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,311, 24,250, 24,168 आणि 24,074 आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता बँक निफ्टीला बरेच लोक ट्रेड करत नाहीत, ऑप्शन प्रीमियम जास्त असतात म्हणून, परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्स निफ्टीत सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे एक अर्ली इंडिकेशन मिळते आपल्याला निफ्टीवरती पुढचा मूव्ह काय असू शकतो याच्याबद्दल. आता बँक निफ्टीला सुद्धा अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन जी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे, जी की एका रेजिस्टन्स आणि सपोर्टचं काम करते. प्राइस याच्यामध्ये स्क्वीज्ड आहे आणि साईडवेज सुद्धा आहे. सध्या नो ट्रेड झोन राहणार आहे 57,550 ते 57,680चा. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 57,550च्या खाली उद्या बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,438, 57,320, 57,197 आणि 57,085 आपल्या खालच्या साईडच्या जे ते लेवल्स राहणार आहेत आणि कुठल्याही पद्धतीचे आपल्याला उद्या बायसमध्ये अनालिसिस करायला लागू नये म्हणून आपण दोन्ही साईडचे लेवल प्रत्येक व्हिडिओमध्ये जे ते शेअर करत असतो, कारण की आपण बुलिश असं समजून चाललोय मार्केटला, त्या लेवल्स ड्रॉ केलेत. बुलिश नाही झालं तर लाईव्ह मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण अनालिसिस करतो थोडंसं बायस्ड अनालिसिस होऊन जातं ते, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित अनालिसिस करता येत नाही. म्हणूनच मी अगोदरच ह्या लेवल तुमच्यासोबत दोन्ही साईडच्या शेअर करत असतो. आता मार्केट गॅप अप ओपन होऊ द्यात उद्या किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, आपल्याला सध्या घाबरायचं कारण नाही, कारण की ओव्हरनाईट पोझिशन आपण कॅरी फॉरवर्ड करत नाहीये आणि तुम्हाला देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की हे रिस्क आहे, त्यामुळे कॅरी फॉरवर्ड करू नका. मग उद्या गॅप अप होऊ द्यात किंवा गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, जोपर्यंत आपल्या लेवलच्या मध्ये ट्रेड करताय याच लेवल जे आहे ते चेंज होणार नाहीयेत. ह्याच सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून उद्यासाठी सुद्धा आपल्यासाठी काम करणार आहे. उद्या 57,680च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. या ट्रेंड लाईन वरती लक्ष असणं गरजेचं आहे. बुलिश दाखवून उद्या खाली येण्याची मार्केट जास्त शक्यता आहे. 57,787, 57,913, 58,040 आणि 58,165 आपल्या इथं वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स, माझ्या उद्याच्या प्रेडिक्शन सोबत. अशा पद्धतीचं अनालिसिस मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे ते तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे देखील तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.